स्वर्गीय रतनचंद शहा आणि स्वर्गीय सुभाष शहा आणि राहुल शहा यांचे आमचे 40 वर्ष झालं घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत की ज्याच्यातून महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध कसं करता येईल. म्हणजे महिलांसाठी काहीतरी करण्यासाठी माझी एक धडपड होती आणि ती मी श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतः पूर्ण केलेली. विरोधक सांगतायत की श्रीराम मॉल टीका करतायत. काय नेमकं श्रीराम मॉलचं नेमकं प्रकरण काय? पती अरुणा दत्तूंचे ठेकेदार असल्यामुळं बाकीच्यांनी त्यावर तक्रार केली आणि त्या राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कसं करायचं हे श्रीराम सुपर मार्ट हा जो मॉल सगळ्या दिसतोय विरोधकांना एवढा मोठा मॉल दिसतोय, पण त्या पाठीमागचं पंढरपूर अर्बन बँक आणि धनश्री बँकेमधनं आम्ही कोट्यावधीचं कर्ज उभं करून तो मॉल उभा केलाय आणि हे विरोधकांना माहिती नाहीये. आणि त्या मागचं आमचं एक काय आहे की पर्पज काय आहे की शेकडो कामगारांना त्या ठिकाणी काम उपलब्ध झालं. तसं पाहिलं गेलं तर मंगळवेढा शहरासाठी लोकांसाठी आरोग्याच्या काही सुखसुविधाबाबत आपण काय तसं काय आपलं विजन आहे तसं? नगराध्यक्ष पदामध्ये मी विराजमान झाले तर नगरपालिकेमध्ये सुद्धा मी ही जबाबदारी एकटी स्वतंत्र सांभाळू शकते. त्यावेळेस रुग्णाला अचानक काही त्रास होतो, मग सोलापूर किंवा पंढरपूर ठिकाणी जावं लागतं. मग ती वेळ येऊ नये म्हणून यामध्ये आपल्या इथं एक चांगले नगरपालिका सांभाळणं, मंगळवेढा स्वच्छ सुंदर करणं आणि मंगळवेढा एक माझं कुटुंब म्हणून मी अख्ख्या मंगळवेढ्यातल्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याची सक्षमता होत असणारी निवडणूक लढवण्याचं काम अरुणा माळींच्या पतींनी केलेले आणि त्यामुळे त्यांनीच त्यांचं राहुल शेट्टींचं खच्चीकरण केले. यशस्वी पुरुषामागं स्त्रीचा खंबीर हात असतो तसं मला या ठिकाणी पुण्यासारख्या शहरातून मी मंगळवेढ्यात आले आणि मंगळवेढ्यासारख्या एका खेड्यामध्ये मला एवढं स्वातंत्र्य दिलं. 14 नगरसेवकांच्या तक्रारी येत होत्या की ते कुठल्याही प्रकारचं काम करण्यामध्ये अडथळे आणत होते. नमस्कार, मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या मंगळवेढा नगरपालिकेच्या अनुषंगाने मी उभा आहे आणि माझ्यासोबत आता मंगळवेढा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदी उभे असलेले सुप्रिया सुजाता अजित जगताप आपले उमेदवार आहेत. ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि लोकांनी आपणालाच का मतदान करावं? भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या नगराध्यक्ष पदासाठी मी उभी आहे. माझं नाव सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप. माझं माहेर पुणे आहे. माझं M.Com B.Ed एवढं शिक्षण झालेलं आहे. आता जी निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये जेव्हा नगराध्यक्ष पदासाठी एक अधिकृत महिला हे आरक्षण निघाल्यानंतर म्हणजे जेव्हा महिला आरक्षित निघालं त्यानंतर सर्वप्रथम सगळ्या जनतेतूनच मला नगराध्यक्षपदासाठी उभं राहावं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी पहिल्यांदा आमचा आजच सासऱ्यांपासून आम्हाला वारसा मिळालेला. म्हणजे राजकीय वारसा एकंदरीत पाहिलं गेलं तर राजकीय वारसाच म्हणजे आजच सासरे आमचे 2 वेळा नगरसेवक म्हणून आले. त्यानंतर आमच्या सासरे रामचंद्र जगताप हे 40 वर्ष झालं व्हाईस चेअरमन म्हणून रतनचंद शहा बँकेमध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी शिक्षण मंडळाचं अध्यक्षाचं पण स्थान भूषवलेलं आहे. त्यानंतर आमच्या सासूबाई त्या उपनगराध्यक्षपद त्यांनीही या ठिकाणी उपभोगलेलं आहे. आणि त्यानंतर माझे मिस्टर 3 वेळा नगरसेवक म्हणून या पदावर कार्यरत होते. त्यानंतर आत्ता महिला आरक्षित पडल्यानंतर आपल्याला एक म्हणजे घरातला जो वारसा आहे त्याच्यातनं मला जे बाळकडू मिळाले की मी पाहत आले 20 वर्ष झालं लग्न होऊन 20 वर्षापासून राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कसं करायचं हे या ठिकाणी मला खरं तर आता आपण सांगितलं की गेल्या 20, 25, 40 वर्षापासून राजकीय वारसा आहे आपणाला. पण विरोधक सांगतायत की या ज्या 20-25 वर्ष झालं एकंदरीत तसं पाहायला गेलं तर मंगळवेढा शहराचा अजून देखील विकास झाला नाही असं विरोधक बोलतायत. काय नेमकं? विरोधकांचं कामच आहे विरोध करणं. जी चांगली कामं असतात त्या बाबतीत ते कधीसुद्धा चांगलं म्हणणार नाही. अशा वेळेस ते विरोधक सगळी चांगल्या कामांच्या बाबतीत टीका करत राहणार. म्हणजे चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीमागं जनता आहे, पण अशा विरोधकांमुळं या ठिकाणी ही टीका
ऐकून घ्यावी लागते. खरं तर आता मंगळवेढा शहराची हद्दवाढ पाहता तशी खूप लहानच आहे, आपण अनेक वेळा सांगितलं गेलं. पण लहान असले तरी यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आता प्रलंबित आहेत तसं पाहिलं गेलं तर मंगळवेढा शहरामध्ये? मंगळवेढा शहराची हद्दवाढ 1.4 किलोमीटर एवढी आहे. बरं, त्यामुळं जे हद्दवाढीच्या बाहेर आहेत त्या जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. मग पाणी, रस्ते, गटार अशा सगळ्या मूलभूत सुविधांपासून त्यांना वंचित राहावं लागतं. म्हणजे या सुविधा त्या पूर्ण करता येत नाही आणि त्याचा त्रास त्यांना नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागतो आणि त्यामुळं मंगळवेढा शहराची हद्दवाढ करणं हे जास्त गरजेचं आहे. तसं आता मंगळवेढा शहरामध्ये कोणता प्रश्न प्रलंबित आहेत आणि तो असलेला प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवला जाणार आहेत आपल्या कार्यकाळामध्ये एकंदरीत पाहता? मंगळवेढामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गटारीचा आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या मार्फत आपण गटारीची समस्या दूर करणार आहे. त्यानंतर वीज प्रत्येक लाईटच्या खांब प्रत्येक ठिकाणी असणं, बोळांमध्ये जो अंधार दिसून येतो त्या ठिकाणी वीज उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि जे एक दिवसाआड पाणी येतं ते रोज कसं होईल किंवा 24 तास कसं पाणी उपलब्ध होईल यासाठी एक मोठा प्रयत्न असणार आहे. तसं पाहायला गेलं तर प्रामुख्याने काही भागात ड्रेनेजची देखील सुविधा नाही आहे. ड्रेनेज म्हणजे आता या अंडरग्राऊंड ड्रेनेज मार्फतच ही खूप वर्षांपासूनची समस्या आहे ती दूर होणार आहे आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज मार्फतच मंगळवेढा स्वच्छ आणि सुंदर होणार आहे. तसं पाठीमागच्या काळात पाहिलं गेलं तर आपलेच पती जगताप साहेब हे मंगळवेढा शहरामध्ये नगरपालिकेमध्ये होते. त्याच कारणाने अरुणा माळी यांनी काल अनेक आरोप केले गेले. त्यामध्ये असं देखील म्हटले की त्यांच्या हस्तक्षेप खूप होतोय, त्यांच्या हस्तेमुळे मी राजीनामा देण्यात आलेले. कितपत तथ्य आहे त्यांच्या वाक्यामध्ये? आता अरुणा दत्तू नगराध्यक्ष होत्या आणि त्यांना काही अविश्वास दाखवल्यामुळं ह्यांच्यावर जो आरोप केला आहे की त्यांचे पती अरुणा दत्तूंचे ठेकेदार असल्यामुळं बाकीच्यांनी त्यावर तक्रार केली आणि त्यामुळं त्यांना त्या नगराध्यक्ष त्या पदावरून त्यांना जावं लागलं. मग त्यांनी सांगितले की तुमच्यामुळेच आम्ही ही वेळ आली नगराध्यक्ष देण्याचा? नाही, यामध्ये त्यांच्या म्हणजे आपल्याकडनं तक्रार गेली नव्हती. बाकी सगळ्या नगरसेवकांकडून तक्रार गेल्यामुळं ही वेळ आली नगराध्यक्ष पदावर. तक्रार का एवढी वेळ का आली? तर जेणेकरून 14 नगरसेवक होते, त्यांनी अविश्वास ठराव आणण्यासाठी एवढा का, म्हणजे त्यांनी असं काय घडलं होतं की त्यांनी सर्वांनी अविश्वास ठराव आणला गेला त्यांच्यावरती? अविश्वास ठराव म्हणजे यामध्ये त्यांच्या पतींनी जे काही हस्तक्षेप केला त्या हस्तक्षेपामध्ये सगळ्या 14 नगरसेवकांच्या तक्रारी येत होत्या की ते कुठल्याही प्रकारचं काम करण्यामध्ये अडथळे आणत होते आणि त्यामुळं ते 14 नगरसेवक त्यांच्या विरोधात गेले. पण या ठिकाणी काय म्हटलं जातं आहे की स्वतःच्या पतीवर आरोप झाले, त्यांचा विश्वास दाखवण्यात आला आणि त्यामुळं त्यांना त्या पदावरनं जावं लागलं. पण यामध्ये मात्र ते दुसऱ्याच्या पतीवर आरोप टाकतात. त्यांनी देखील पैसे बुडवल्याचा देखील आरोप केला गेला आहे असं देखील सांगितलं गेले. नाही, पैसे बुडवण्याचा म्हणजे आता राजकारणाच्या वेळेस अशा काही गोष्टी काढल्या जात आहेत हे त्यांचं चुकीचं आहे. कारण मी पाहता 20 वर्षामध्ये आम्ही कुठल्याही अशा पैसे बुडवण्याचे धंदे करत नाही. जिथं तिथं व्यवहाराला आम्ही क्लिअर असतो. आता त्यांनी विरोधक सांगतायत की श्रीराम मॉल टीका करतायत. काय नेमकं श्रीराम मॉलचं नेमकं प्रकरण काय? श्रीराम सुपर मार्टच्या माध्यमातून आता जे आरोप केले गेले की ज्यामध्ये महिला एक सक्षम असावी आणि त्या ठिकाणी हे जगताप ती स्वतःच्या पत्नीला काम करू देणार नाही असं म्हणतायत. पण मला इथं एक सांगावंसं वाटतं जनतेला की जेव्हा मी लग्न होऊन आले तेव्हा मला एक BEd करायची इच्छा होती किंवा माझं MCOM BEd हे शिक्षण मी पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझी नोकरीची सुद्धा इच्छा होती आणि ही नोकरी करण्यासाठी सुद्धा माझ्या मिस्टरांचा मोठा पाठिंबा होता आणि त्यामध्ये मी 7 वर्ष झालं लेक्चरशिपचं बिनपगारी काम केलेलं आहे. त्यानंतर मला महिलांसाठी सुद्धा काहीतरी करण्याची एक इच्छा होती आणि त्यासाठी मला श्रीराम फाउंडेशनच्या अध्यक्ष केलं आणि श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून मी
दरवर्षी महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले, ज्यामध्ये महिलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर घेतले, काही मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले, खेळ पैठणीचा घेतला, दांडिया स्पर्धा घेतला, की ज्याच्यातून महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध कसं करता येईल. म्हणजे महिलांसाठी काहीतरी करण्यासाठी माझी एक धडपड होती आणि ती मी श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतः पूर्ण केलेली. आणि त्यानंतर समृद्धी महिला पतसंस्था यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जे बचत गटाच्या महिला आहेत त्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलेले. आणि श्रीराम सुपरमार्ट हा जो मॉल सगळ्या दिसतोय विरोधकांना, एवढा मोठा मॉल दिसतोय, पण त्या पाठीमागचं पंढरपूर अर्बन बँक आणि धनश्री बँकेमधनं आम्ही कोट्यावधीचं कर्ज उभं करून तो मॉल उभा केलाय आणि हे विरोधकांना माहिती नाहीये. आणि त्या मागचं आमचं एक काय आहे की पर्पज काय आहे की शेकडो कामगारांना त्या ठिकाणी काम उपलब्ध झालं. मग महिला पण आहेत. मंगळवेढा शहरातीलच आहेत का सर्व? नाही, मंगळवेढा शहरामधील सुद्धा भरपूर महिला आणि काही युवक वर्ग त्यांच्या हाताला काम मिळून दिलेलं आहे. आणि नुसतं त्या ठिकाणी एवढी मोठी बिल्डिंग दिसते, पण ती आमच्या आजच सासऱ्यांचे जागा होती. आणि त्या ठिकाणी आम्ही म्हणजे आमचा दोघांचा एक हा महत्त्वाचा हेतू होता की एक चांगली बिल्डिंग करून आपण त्या ठिकाणी लोकांना काम पण उपलब्ध करून देऊ. आणि गाळेधारक ज्यांना काही उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा असते त्यासाठी सुद्धा आम्ही, तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी किंवा अख्ख्या मंगळवेढा शहराने पाहिलं असेल, गाळेधारकांना त्या ठिकाणी आपण गाळे भाड्याने देणारे, म्हणजे त्यांच्या हाताला एक काम मिळवून देणारे, बेरोजगारांना आपण एक काम मिळवून देतो याच्यातनं. तसेच बेलदार हॉस्पिटल म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मॉलच्या शेजारी आहे, तिथं सुद्धा रुग्णांची सेवा व्हावी यासाठी एक जनरल आपण हॉस्पिटल केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून रुग्णांची सेवासुद्धा तिथनं आपला एक हेतू साध्य होणार आहे. म्हणजे एवढा मोठा मॉल दिसतोय सगळ्या मंगळवेढ्यांना, पण त्या पाठीमागची ही कोट्यावधीची कर्ज काढून आम्ही गुंतवणूक केलेली आहे आणि लोकांना एक चांगलं काम मिळवून देण्याचा आमचा हा हेतू आहे. आणि त्याची प्रोप्रायटर मला केलेलं आहे. आत्तापर्यंत 2.5 महिने झाला हा मॉल उभा झालेला आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी मी स्वतः सांभाळते. म्हणजे जसं की यामध्ये मिस्टरांनी मला जेवढ्या विश्वासाने हे काम सोपवलं, तेवढ्याच विश्वासाने मला हे नगराध्यक्ष पदासाठी उभं केलंय ना पाहिजे, किंवा विरोधकांना समजायला पाहिजे. आपण सांगताय की विश्वासाने आपलं सोपवलं. आम्ही कसं पाहतोय किंवा लोक सांगतात की यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण आपल्या बाबतीत मात्र हे उलट घडते. काय सांग? बरोबर आहे. म्हणजे आता तसं पाहिलं तर मंगळवेढा शहरामध्ये महिलांना एवढं बाहेर पडण्याची संधी नव्हती, पण मला लग्न झाल्यापासून शिक्षण शिकवण्यापासून ते श्रीराम सुपरमार्टच्या ओनर बनवण्यापर्यंत घरामध्ये पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले. म्हणजे सासू सासरे तेवढेच प्रेमळ आहे, ननंदबाई सुद्धा मैत्रिणीसारख्या वागल्या की कधी मिस्टरांचा सुद्धा तुम्ही म्हणता तसं की एका यशस्वी पुरुषामागं स्त्रीचा खंबीर हात असतो, तसं मला या ठिकाणी पुण्यासारख्या शहरातून मी मंगळवेढ्यात आले आणि मंगळवेढ्यासारख्या एका खेड्यामध्ये मला एवढं स्वातंत्र्य दिलं. म्हणजे हे कुठंतरी सगळ्या जनतेला किंवा विरोधकांना माझं म्हणजे एक आव्हान सांगता येईल की अशा मोठ्या सपोर्टिव्हमुळं मी हे सगळं करू शकले. म्हणजे उद्या जर नगराध्यक्ष पदामध्ये मी विराजमान झाले तर नगरपालिकेमध्ये सुद्धा मी ही जबाबदारी एकटी स्वतंत्र सांभाळू शकते. कारण हस्तक्षेप आपण कुठे हस्तक्षेप होणार नाही. ह्याच्या मागं एक आहे की माझं जे मी लेक्चरशिप केली म्हणून तुम्हाला सांगितलं, ही मी 7 वर्ष लेक्चरशिप इकॉनॉमिक्स विषयामध्ये केली. माझा इकॉनॉमिक्स विषय होता आणि इकॉनॉमिक्समध्ये अर्थव्यवस्थेबद्दल सगळ्या मुलांना मी अध्यापनाचं काम केलेलं आहे. आणि कशा पद्धतीने सगळा निधी उपलब्ध करायचा, ठराव मंजूर करायचा आणि त्यानुसार काम कसं करायचं हे माझ्या अध्यापनातनं झालेलं आहे. त्यामुळं एकटी मी हे स्वतंत्रपणे बघू शकते. म्हणजे या ठिकाणी मिस्टरांनी जरी हस्तक्षेप घेतला नाही तरी नगरपालिका सांभाळणं, मंगळवेढा स्वच्छ सुंदर करणं आणि मंगळवेढा एक माझं कुटुंब म्हणून मी अख्ख्या मंगळवेढ्यातल्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याची सक्षमता एवढी माझ्याकडे आहे.
हे मी ठामपणाने विरोधकांना सुद्धा सांगू शकते आणि पूर्ण मंगळवेढेकरांना सुद्धा सांगू शकते. खरं तर तसं पाहिलं गेलं तर विरोधाकडून सातत्याने आरोप होतोय की आपल्याकडून रतनचंद्र शहा यांचा मुलगा राहुल शहा यांचं खच्चीकरण केलं गेलंय. नेमकं खच्चीकरण कोण केलं गेलं, नेमकं काय त्यांच्या आरोपाकडे तथ्य आहे नेमकं? स्वर्गीय रतनचंद शहा आणि स्वर्गीय सुभाष शहा आणि राहुल शहा यांचे आमचे 40 वर्ष झालं घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि ज्यावेळी हे खच्चीकरणाचा विषय आहे की समोरच्या विरोधकांनीच ही निवडणूक लढवली, बँकेची निवडणूक लढवण्यामध्ये बिनविरोध होत असणारी निवडणूक लढवण्याचं काम अरुणा माळींच्या पतींनी केलेले आणि त्यामुळे त्यांनीच त्यांचं राहुल शेटजींचं खच्चीकरण केलेलं. नाहीतर आत्तापर्यंत आमच्या राहुल शेटजींच्या किंवा आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा आलेला नाही. म्हणजे हे काम त्यांच्या पिस्टरांनीच केलेलं आहे. तसं पाहिलं गेलं तर मंगळवेढा शहरासाठी लोकांसाठी आरोग्याच्या काय सुखसुविधाबाबत आपण काय तसं काय आपलं विजन आहे तसं होतं मंगळवेढा शहरासाठी? हां, मंगळवेढा शहरामध्ये सगळ्यात म्हणजे स्वच्छ मंगळवेढा आणि सुंदर मंगळवेढा हे विजन घेऊन म्हणजे मला एक सांगावंसं वाटतं की एक हागणदारी मुक्त गाव केल्यानंतर मंगळवेढा स्वच्छ झाला होता आणि त्याबद्दल आपल्याला पुरस्कारसुद्धा मिळालेला होता मागच्या काळामध्ये. आणि तशा पद्धतीनेच मंगळवेढ्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजमार्फत गटारीची समस्या आपण दूर करणार आहे. इस्पितळांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या मार्गदर्शनातून आपण 100 बेड उपलब्ध करून देणार आहे आणि इस्पितळाचं एक चांगलं त्या ठिकाणी वातावरण म्हणजे किंवा मोठ्या प्रमाणात झाडांची आता कुठे आता उपरुग्णालय आहे किंवा त्याबरोबर जिल्हा उपरुग्णालय करण्यासाठी काय आपण करणार आहात काय येणाऱ्या काळात? हां, मग सुसज्ज असं आपण ऑपरेशन थिएटर देणार आहे की ज्या वेळेस रुग्णाला अचानक काही त्रास होतो मग सोलापूर किंवा पंढरपूर ठिकाणी जावं लागतं, मग ती वेळ येऊ नये म्हणून यामध्ये आपल्या इथं एक चांगले मोठे सर्जन आणि एक चांगले ऑपरेशन थिएटर की ताबडतोब इलाज मंगळवेढ्यातच व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण एक यंत्रणा करणार आहे. तसं पाहिलं आता मंगळवेढा हा दुष्काळी भाग समजला जातोय. दुष्काळ भागातून अनेक मुले स्पर्धा परीक्षेसाठी पुणे मुंबई या ठिकाणी जातात. त्याबाबत आपलं काय विजन आहे का, म्हणजे मुलांसाठी काय आपण काही योजना राबवणार आहात का तशा पद्धतीने? मंगळवेढ्यामध्ये मुलांचं भविष्य चांगलं घडवण्यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून की पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी बऱ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा पाठवावं लागतं की पूर्वतयारीसाठी. आणि ही पूर्वतयारी आपल्या मंगळवेढ्यात जर झाली तर हा प्रश्न मिटणार आहे. म्हणून स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी आपण प्रयत्न करणार आहे. समीकरणामध्ये आपलं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या आपण पाहतोय की केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे किंवा राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. आणि राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना, सुकन्या योजना आणि महिलांसाठी अर्ध तिकीट प्रवास, बचत गटाच्या महिलांसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे. बेरोजगार तरुणांना सुद्धा कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं गेले. म्हणजे अशा वेगवेगळ्या योजना आपल्या सरकारच्या मार्फत राबवल्या जात आहेत. आणि मंगळवेढा शहरासाठी सुद्धा आमदार साहेबांनी अनेक विकासाची कामं केलेले कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून मंगळवेढा शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. आणि जर जनतेने मंगळवेढा नगराध्यक्षपदी जर मला निवडून दिलं तर मी आमदार समाधानदादा आवताडे यांच्या मार्गदर्शनातून मंगळवेढ्याचा आणखीन राहिलेली उर्वरित विकास कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला जनतेची साथ हवी आहे. तर हे होते उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुप्रिया जगताप यांनी सांगितले की ज्या पद्धतीने जे कामं अर्धवट राहिलेले आहेत ती जर जनतेने साथ दिली तर आम्ही पूर्ण करण्याचं देखील तेवढं सक्षम आहोत. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं माझ्या पतींचा देखील यांच्या पतींचा देखील कुठेही नगरपालिकेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप होणार नाही. तर विरोधकांच्या टीकेला मात्र तशाच उत्तर देखील दिलेले आहेत. पाहूया येणाऱ्या काळात नेमकं काय घडणार आहे ते. कॅमेरामन नक्षेसह मी भारत शिंदे, न्यूज इंडिया, मंगळवेढा.